पुढची बातमी पाहूयात। माळेगाव कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। तसेच शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या कामावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत। माळेगाव पण शैक्षणिक संकुलमध्ये इतकी भयानक परिस्थिती, मी जनरल बॉडीला सांगणार, मी एक कुठनं ते माळेगावचं चेअरमन पद घेतलंय, पण जसं मी खोलात जातोय तसं एवढे वेगवेगळे प्रकार शैक्षणिक संकुल। मी त्या ठोबऱ्यानं विचारलं, अरे साहेब याचे अध्यक्ष साहेबाला माहिती का नाही? ते म्हणले सांगितलंय साहेबांना, 11 का 12 कोटी रुपये तोटा आहे तिथं। विलासराव, आपण जे जे संचालक आहात, संचालक नाही संचालक व्हायचंय तुम्हाला, तो विश्वस्त होता, 11-12 कोटी रुपये हे सगळं असं वाढून माझ्या हातात दिलं काय? कर्जबाजारी करू, पगार तिथं व्यवस्थित नाही, काही नाही, तिथं खोगीर भरती करून ठेवलेली आहे। आता पाहू